हां, येत आहेत हळूहळू. लक्ष्मी छाया नमस्कार. सूर्यवंशी मनोज वा वा. हर्षल मॅडम नमस्कार. धम्मपाल या काव्यधाराचे ॲडमिन नमस्कार. येतोय ना आवाज? करू का सुरुवात? नमस्कार, मी अशोक बागवे. काव्यधारा हा जो तरुण रसिकांचा एक मेळा आहे, त्या मेळ्याच्या प्रांगणामध्ये आज मी तुमच्या सर्वांसमोर काही बोलणार आहे, काही कविता सादर करणार आहे. फार आनंद होतो आहे मला की गेले 7-8 वर्ष काव्यधारा हा कवितेचा आणि कवितेच्या मूल्यांकनाचा अतिशय सुंदर असा एक कार्यक्रम नेहमी करत असतात. मला काल धम्मपाल जाधव जे आहेत त्यांचा फोन आला आणि मी या उपक्रमाला तयार झालो. माझा दुसरा एक तरुण मित्र आहे अमोल शिंदे, चांगला कवी आहे मराठीतला तरुण. त्यांनीही मला गळ घातली आणि तुमचा प्रेमळ आग्रह मला मोडवला नाही. सगळ्यांना नमस्कार. सगळे रसिकजन गोळा होत आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर. मनोज जाधव नमस्कार. नमस्कार सोमनाथ सर, गोविंद पाटील. तर प्रथम एक कविता सादर करतो जी तुमची आणि आमची आहे. तुमची आणि आमची म्हणजे कवी आणि रसिक या दोघांची ही कविता आहे. असं कुणीतरी म्हटलेलं आहे की कवी हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा मुका कवी असतो. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर रसिकांना महत्पदावर बसवलेलं आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जाणे. म्हणजे कवीपेक्षा रसिक हा फार मोठा असतो. माझे मोठे बंधू पण आलेले आहेत, बाळ बागवे नमस्कार. तर ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात की वाचे बरवे कवित्व, वाचाळपणा करण्यापेक्षा कविता करा, कवित्व दाखवा. आणि कवित्वापेक्षा त्या कवित्वाला पोटाशी धरणारे जे रसिक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सगळ्या रसिकांसमोर मी अशोक बागवे कविता सादर करतो आहे. काही चुकलं बिकलं तर तुमच्या मोठ्या पदरात घ्या. कवितेचं नाव आहे कवी आणि रसिक. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो. नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो. नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. कवी बोलतो, धरती ऋतू होते. कवी बोलतो, धरती ऋतू होते. कवी तोलतो, आकाश उतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी समुद्राच्या लाटा विंचरतो किनारा होऊन. कवी समुद्राच्या लाटा विंचरतो किनारा होऊन. कवी धरतीच्या वाटा अंथरतो वारा होऊन. कवी जेव्हा वाहतो ना वाऱ्याचा श्वास होऊन, कवी जेव्हा वाहतो ना वाऱ्याचा श्वास होऊन. डोलायचं असतं आपण तेव्हा फुलांचा घोष होऊन. कवी झाला शब्द आपण नाद व्हायचं. कवी झाला स्तब्ध आपण साध व्हायचं.
कवी झाला शब्द, आपण नाद व्हायचं. कवी झाला स्तब्ध, आपण साध व्हायचं. कवी झाला बीज, आपण व्हावं मळा. कवी झाला बीज, आपण व्हावं मळा. कवी झाला सूर, आपण व्हावं गळा. कवी जेव्हा डोळ्यांनी बोलतो तेव्हा डोळे व्हायचं असतं. कवी जेव्हा डोळ्यांनी बोलतो तेव्हा डोळे व्हायचं असतं. सगळं काही समजून उमजून भोळं व्हायचं असतं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी अव्यक्ताशी भडा 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 भांडत असतो. कवी काय करत असतो? हे जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, जे निर्गुण आहे, निरावकाश आहे, त्या अवकाशाचे शब्द उजळण्यासाठी कवीचा जन्म आहे. कवी अव्यक्ताशी भडा 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 बोलत असतो. कवितेतून ठिबकणाऱ्या रक्तातून एकसारखा सांडत असतो. कवी अव्यक्ताशी भडा भडा भांडत असतो. कवितेतून सांडणाऱ्या रक्तातून एकसारखा सांडत असतो. कवीला जेव्हा होते ना इवलिशी जखम, कवीला जेव्हा होते ना इवलिशी जखम, तेव्हा आपण व्हायचं असतं खूप खूप तलम. कवीच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात आपल्या पेलायचं असतं. कवीच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात आपल्या पेलायचं असतं. कवीला असं अलगद पापण्यांमध्ये झेलायचं असतं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी असतो झपुर्झा, कवी असतो फुलराणी. कवी असतो झपुर्झा, कवी असतो फुलराणी. तुमच्या आमच्या काळजात आपसुक जशी बोलगाणी. कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो. कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो. सर्व ग्रह ताऱ्यांमधला रवी असतो. कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा. कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा. भाषेच्या गालावर एक तीळ कवितेचा. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. मित्रांनो, तुमची आमची कविता कवी आणि रसिक, जसं माऊली म्हणतात की वक्ता वक्तेच नव्हे श्रोतेने विणं, तसं तुम्ही सगळे आहात. मला दिसत नाही, तुम्हीसुद्धा आज निराकार आहात, पण मी त्यांची मूर्ती सगुण साकार करून तुम्हाला सगळं ऐकवतो आहे. तुम्ही सगळे तरुण कविमित्र आहेत, काही बुजुर्ग आहेत, काही माझे मित्र आहेत, ते सगळे आज ऐकतायत. काय असतं कविता म्हणजे? कवितेची व्याख्या वगैरे कोणी अजूनपर्यंत केलेली नाही आणि ती अव्याख्येय आहे म्हणूनच कवितेची मातब्बरी आहे. पण मला असं वाटतं की अवकाशाचा गुण शब्द आहे आणि अवकाशाचा शब्द कवीकडे येऊन कवीने तो पुन्हा साकार करून अवकाशाला परत देणं, या प्रक्रियेला कविता असं म्हणतात. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात एक अवकाश आहे, ज्याला मनावकाश आपण म्हणतो. या अवकाशामध्ये उत्स्फूर्त आलेल्या शब्दांना सौंदर्यपूर्ण करून त्याची मांडणी करणं ही कविता असेल कदाचित. कदाचित म्हटलंय मी. कवितेच्या अनेक अनेक गोष्टी, अनेक जिथं शल्य आहे तिथे कवितेचं कौशल्य आहे. आणि म्हणून या अवकाशाच्या, या निराकाराच्या, जसं केशवसूत म्हणाले, केशवसूतांनी झपुर्झा या कवितेमध्ये कवितेची निर्मिती सांगितलेली आहे. कशी निर्मिती सांगितली आहे? ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिदघन चपला ती जाते. चिदघन चपला, सच्चित अशी असलेली प्रतिभा, प्रतिभेची वीज, त्याला चिदघन चपला असं म्हटलेलं आहे. ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिदघन चपला ती जाते. नाचत तेथे चकचकते, नाचत तेथे चकचकते. अंधुक आकृती तिस दिसती, त्या गाता ती निगूढ गीती. त्या गीतीचे ध्वनी निगती, झपूर झा गडे झपूर झा. त्यामुळे आता जसं
आमच्या केशवसुतांनी सांगितलं की हा झपुर्झा आहे, हा स्वतःच्या मनाचा आवर्तीत असा लयकारी असा बद्ध आहे. आणि याला मोकळं करताना तुम्ही सगळेजण कविता लिहित आहात. प्रत्येकाला माहिती आहे की शब्द हा किती उष्ण आहे. शब्दांचं सामर्थ्य जे आहे ते किती मोठं आहे हे शब्दांचं सामर्थ्य सांगणारी एक माझी कविता आहे. ती मी म्हणतो. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. शब्द चांदण्यात ओला, शब्द पाणलोट झाला. शब्द चांदण्यात ओला, शब्द पाणलोट झाला. शब्द वादळात अनल प्रलय पदन्यास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द जीव प्राण माझे, शब्द जीव प्राण माझे. शब्द चैत्य भान माझे. शब्द अक्षरात नवल अजरामर भास आहे. शब्द गगन श्वास आहे, शब्द गहन ध्यास आहे. शब्द सहनिवास कधी, शब्द विजनवास आहे. हे जे कवितेचं गारुड आहे, एक कवितेचं रमल म्हणतो मी, कवितेचं गारुड म्हणतो आपण. आजची भारताची आणि महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहिली तर आपण सगळे कोरोनाष्टकामध्ये आहोत. त्यामध्ये आत्मिक बळ जर काय देत असेल तर त्याला साहित्य म्हणतात. कलावंताची प्रतिभा कलेमध्ये जी व्याप्त होते, ते जे आत्मबळ आहे त्याची गरज आजच्या काळामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या तरुण मित्रांना माझं म्हणणं आहे, जो व्यक्त होतो त्याला व्यक्ती म्हणतात, जो व्यक्त होतो त्याला व्यक्ती म्हणतात, आणि जो सुंदरपणे व्यक्त होतो त्याला अभिव्यक्ती म्हणतात. तर ही अभिव्यक्ती तुम्ही जी करत आहात त्याचं स्वागत मी अगदी हृदयापासून करतो. आता मला ज्येष्ठ वगैरे काहीतरी म्हणतात. आता आषाढ येतो आहे, मी ज्येष्ठ कवी आहे. ज्येष्ठ कवीचं थोडंसं ऐकावं म्हणून काव्यधारेच्या आमच्या धम्मपालाने हे सगळं नियोजन केलेलं आहे. काय आहे की मी मराठी भाषेत जन्मलो ना, याचा मला सार्थ अभिमान आहे. सार्थ अभिमान हा शब्द लक्षात ठेवा. नुसता अभिमान असेल तर तो गर्वाकडे जातो. प्रत्येक भाषा माणसाची हे त्याचं हृदय व्यक्त करण्याचं साधन आहे, हे माध्यम आहे. मी मराठी भाषेत जन्माला आलो. मी ज्ञानेश्वर माऊलींपासून कुसुमाग्रजांची जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये त्या गंगेच्या ओघामध्ये कुठेतरी तीरावर एखादा थेंबासारखा एक कवी असतो, तसा मी जन्माला आलो. मला अभिमान आहे. त्यामुळे माझी मराठी भाषा काय आहे, या मराठी भाषेचं कौतुक, या माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, असं ज्यावेळी ज्ञानेश्वर म्हणाले, त्यावेळी ते अमृत म्हणजे ते पेय नव्हे, त्या पेयाचा उल्लेख नाही आहे. अमृत हे देवलोकामध्ये होतं. तो शब्द असा आहे अमृत. अमृत म्हणजे जिवंत चैतन्य, त्याला अमृतातही पैजा जिंके. म्हणजे माझा मराठीचा बोल आहे तो चैतन्याला सुद्धा जिंकेल इतकं चैतन्य मराठी बोलामध्ये आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्यामुळे त्या मराठीचा अभिमान असणारी एक कविता मी तुम्हाला बोलून दाखवतो. काय झालं की याची एक हकीकत झाली. एकदा आम्ही मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला जेव्हा आम्ही मुंबईतून काही कवी निघालो आणि आम्ही संपूर्ण कोकणामध्ये दौरा केला, त्यावेळी आमच्याबरोबर माधव गडकरी होते, मधु मंगेश कर्णिक होते, त्यावेळचे प्रधान सचिव महाराष्ट्राचे सोहनी म्हणून होते, रमाकांत देसाई तुम्हाला माहिती असतील फास्ट बॉलर, ते होते, आम्ही काही प्राध्यापक मंडळी होतो.
आणि आम्ही सगळे मराठीचा जागर करीत जात असताना सुरुवातीला माणगावला जी सभा झाली त्यामध्ये सुरुवात केली माधव गडकऱ्यांनी. आणि मग असं ठरलं की माधव गडकऱ्यांनी पहिली तोफ डागायची मराठीच्या जागरणाची. आणि मग आम्ही नंतर कवी संमेलनामध्ये कविता वाचायची. माणगाव गेल्यानंतर पोलादपूरला महाडला एक कार्यक्रम झाला. महाडला पुन्हा हेच बोलले माधव गडकरी. पुढे आम्ही पोलादपूरला गेल्यानंतर काय झालं की कविता आमच्या ज्या होत्या त्या त्याच ऐकवायच्या नाहीत म्हणून माधव गडकरी बोलत असताना मागे मी स्टेजवर मराठी भाषेची हा गौरव करणारी कविता जी तुम्हाला ऐकवणार आहे ती मी लिहिली. आता ती कविता तिचं भाग्य असं की मराठी अभिमान गीत जे कौशल इनामदारांनी तयार केलं त्यामध्ये जी 3 गाणी आहेत त्यात सुरेश भटांचं आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. त्यानंतर या मराठी मातीचा ललाटास लावा टिळा कुसुमाग्रज आणि माझा मराठीचा बोल अशोक बागवे. तर ती जी कविता आहे ती कविता पोलादपूरला बघा नाव पण काय सुंदर आहे मराठी भाषेचा. मला जो शब्द फुटला तो पोलादपूर या गावी सुटलेला आहे. म्हणजे किती काय म्हणतात त्याला टणत्कार त्यामध्ये असेल. तर माधव गडकरी बसले खाली आणि मी बोललो आणि मी गाऊन म्हणतो सगळ्या कविता. त्यामुळे मी ती कविता म्हटली. आता गात नाही पण ती कविता माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली. नामा ज्ञाना तुका एका उभे कैवल्य राऊळी. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. पुढचं कडवं जरा नीट बघा काय मराठी बाणा असतो. माझा मराठी गुलाल त्याला अबिराचा वास. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी पराक्रम आणि वैराग्य हे हातात हात घालून चालतात. लक्षात घ्या मित्रांनो. एकाच काळी शिवाजी महाराज आणि त्याच काळामध्ये संत तुकाराम आणि रामदास असणं हे वैराग्य आणि म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचं संयोग आहे. त्यामुळे माझा मराठी गुलाल त्याला अबिराचा वास. विठ्ठलाचं आशीर्वाद आहे गुलालाला. माझा मराठी गुलाल त्याला अबिराचा वास. माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ. सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ. माझ्या रक्तात पिंपळ. माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल. ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल. अशा या मराठी संपन्न सद्गुणी भाषेमध्ये माझा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मग लहानपणापासून घरात तर गरिबी आहे. आमच्या पिढीमध्ये आमची पिढी जे आहे ते सगळे गरिबीत वाढलेले आहेत. पण मी नेहमी एक वाक्य म्हणतो की आम्ही गरीब होतो हे आम्हाला माहीत नव्हतं. हीच आमची श्रीमंती होती. आणि त्यावेळी पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत. शाळेत आम्ही विदाऊट चपलेने जायचो. त्या शाळेमध्ये मराठीची गोडी लागली. ते जे माझे गुरुजी होते, ज्या माझ्या बाई होत्या, त्यांचं स्मरण आज मला होतं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आई वडील आणि शिक्षक यांचा जो आदर करतो त्याला मी माणूस म्हणतो. तर त्या शिक्षकांनी मराठीचं जे बीज रोवलं माझ्यामध्ये, त्यावेळी पुस्तकं घ्यायला पैसे नसल्यामुळे
जे काय एक पुस्तक सामायिक असेल त्यातल्या कविता माझ्या पाठ असायच्या. हे पाठांतर माझं अजूनही आहे. त्याला मेहनत करावी लागत नाही, आपोआपच पाठ होतं. कारण मला कॉलेजमध्ये शांताबाई शेळके होते शिकवायला आणि कवी केशव मेश्राम. कवी केशव मेश्राम माझे गुरुजी होते. ते माझे सर कॉलेजमधले. त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्र विद्यार्थी दशेतच फिरवलेलं आहे. औरंगाबादेमध्ये तुमच्या अस्मितादर्श लेखक मेळावा व्हायचा. गंगाधर पानतावणे, मभी चिटणीस हे सगळे अस्मितादर्श लेखक मेळावा घ्यायचे. त्यावेळी मी कॉलेजमधला, मी BAला असलेला मुलगा केशव मेश्रामांसमोर बरोबर जायचो आम्ही तिथे. आम्ही 2-3 मित्र. त्यावेळी फमू शिंदेची माझी ओळख झाली. फमू त्यावेळी MAला होता. मी BAला असताना फमू MAला होता. हे मोठे कानावर केस वगैरे होते. हिरो होता तो, अजूनही हिरोच आहे. पण ती जी सगळी मंडळी जमा झाली, एक लक्षात घ्या, कवी कुळामध्ये वावरणं हे सुद्धा कवीला उत्साहाचं, चैतन्याचं एक अमृत असते, लक्षात ठेवा. आमच्या काळामध्ये लिटिल मॅगझिन ज्यावेळी होतं, त्या लिटिल मॅगझिनमधले मोठे मोठे कवी होते. म्हणजे नेमाडे होते, अशोक शहाणे होते, सतीश काळसेकर होते, नामदेव ढसाळ होते, जवी पवार होते. हे सगळेजण एकत्र जे होते, ह्या सगळे एकत्र असल्यामुळे, एकमेकांमध्ये चर्चा केल्यामुळे, मी नेहमी असं म्हणतो, आत्ताच्या काही संस्थांना पण म्हणतो की नुसत्या कविता वाचू नका, त्याच्यावर चर्चा करा. चर्चा केल्यामुळे कुठला शब्द कुठे वापरावा हे आपल्याला कळतं. शब्द याने आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. समानार्थी शब्द नावाची गोष्ट नाही आहे जगात, जी आपल्याला शिकवली जाते शाळेमध्ये. आता मी पण प्राध्यापकच होतो, पण मला अजूनही जाणवतं की समानार्थी शब्द एकाच एक असेल तर याचा अर्थ दोघांच्या छटा वेगळ्या आहेत म्हणून निर्माण झाला. म्हणजे आकाश वेगळं, आभाळ वेगळं, गगन वेगळं, अंबर वेगळं, नभ वेगळं आणि ख वेगळं. त्याच्या छटा आहेत वेगवेगळ्या. कुठलाही शब्द तुम्ही घ्या, पण कुठला शब्द कुठे वापरावा याचं रसायन कवीच्या हृदयात आधीच तयार झालेलं असतं. आणि म्हणून तो चपखलपणे, मी गमतीने एक गोष्ट सांगतो माझ्या मुलांना. मी असं म्हणतो की आपल्या चेहऱ्याला किती शब्द आहेत. आता मी इथे तुम्हाला माझं चित्र दिसतंय, म्हणजे एक विचित्राचं चित्र दिसतंय. आता चेहऱ्याला किती शब्द आहेत? मुख, तोंड, चेहरा, चर्या, मुद्रा, आनन आणि वदन आणि थोबाड. आता हे सगळे शब्द तोंडाला आहेत. पण समजा तुम्ही सगळे कॉलेजमध्ये आहात आणि एखादी मुलगी तुम्हाला आवडली, तर तुम्ही असं म्हणाल का, तुझं थोबाड खूप सुंदर आहे? मग तिचे हात आणि तुमचे थोबाड एकत्र मिलनाची जागा होऊ शकते. त्यामुळे पण राग आला तुम्हाला आणि तुम्ही ज्यावेळी, आपण असं म्हणतो मराठी भाषेत, थोबाड रंगून देईन, त्यावेळी जो काही जोर येतो तो जर मी असं म्हटलं की तुझं मुखकमल रंगून देईन, तर येईल का? याचा अर्थ ज्यावेळी कोलरीज म्हणाला, द बेस्ट वर्ड इन बेस्ट ऑर्डर इज पोएट्री. द बेस्ट वर्ड इन बेस्ट ऑर्डर शब्दांची संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये एक जरी शब्द आपण काढला तरी कवितेची इमारत ढासळायला पाहिजे. त्यामुळे शब्द हे संघटित असतात, नुसती संघटित नसतात, त्यांचं संयोग असतं. आमच्या शांताबाई म्हणायच्या, शांताबाई शेळके असं म्हणायच्या की कवितेतले शब्द हे उंबरठ्यावर दिवाळीत लावलेल्या पणत्यांसारखे असतात. माळा नाही, विजेच्या पणत्या. त्या पणत्यांचा मंद सात्विक असं जे तेज असतं, तर जी मधली पणती असते तिचा प्रकाश उजव्या पणतीवर पण पडतो आणि डाव्या पणतीवर पडतो. ते रांगेने असलेल्या पणत्या एकमेकावर प्रकाश टाकतात. शब्दांचा प्रकाश हा कवितेमध्ये एकमेकात असा संयोग मिसळलेला असतो, लक्षात घ्या. ते संयोग आहे. आणि त्यामुळे, नमस्कार केशव कासार, माझा अत्यंत आवडता चित्रकार. तर हे सगळे शब्द जे आहेत ते शांताबाईंनी आम्हाला शिकवले की कसे वापरायचे असतात. आणि म्हणून एक
दुसरी कविता मी असं म्हणतो, तिचा उल्लेख आजच्या काव्यधारेच्या तुमच्या लेखनामध्ये आहे. पाऊस पडतो तेव्हा. आता पावसावर जगातल्या प्रत्येक कवीने त्या त्या भाषेमध्ये कविता लिहिलेलीच आहे. कारण पाऊस हा सृजनाचा ऋतू आहे. आकाश असं लवतं खाली नम्र होतं आणि धरतीवर अंथरलं जातं पाण्याच्या रूपाने आणि धरती आतून पालवते. हे जे पुरुष आणि प्रकृतीचा संयोग आहे हा निसर्गात आहे. आणि हा निसर्गात असल्यामुळे तो शब्दामध्ये, कारण अवकाशाचा गुण आहे, त्यामुळे अवकाशाचा गुण तिथून शब्द तुमच्या कवितेत येतो. त्यावेळी त्याचं स्वागत तुम्हाला करायला पाहिजे. त्यामुळे पावसावर, मग मला एकाने विचारलं की पावसावर ज्यांनी लिहिलं नाही त्याचं काय. मी म्हटलं तो कवी नाही. म्हणजे असेल, म्हणजे विनोद सोडून द्या. पण आणि आपल्याकडे अगदी रामदासापासून धबाबा तोयवा, तोय हा शब्द पाण्याला जो आहे तो रामदासांनी वापरलेला. आरती प्रभूंचा आहे, एरे घना नाहू घाल माझ्या मना, फुले माझी अळूमाळू, वारा भगे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. ते सुद्धा निर्मितीच आहे, ते पावसाची निर्मिती आहे. आपल्याकडे मला आठवतं, मी शाळेत असताना कुलकर्णी यांची कविता होती. मला त्यांचं नाव नाही आठवत आता, पण फार मोठे कवी. आले नवे नवे पाणी. काय सुंदर आहे. आले नवे नवे पाणी. हे साधं नाही आहे. साधं लिहिणं फार गहन असतं. वरून येतं अभिषेकासारखं पाणी, ते आपल्या वाकड्या नळातलं नव्हे. त्यामुळे आले नवे नवे पाणी, उसळत घुसळत फेसाळत जळ, धावे दाही दिशानी, आले नवे नवे पाणी. असे विम कुलकर्ण्यांची ती कविता आम्हाला होती. नंतर शांताबाईंची पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओघळ चाले खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. आता खाचा हा शब्द कवितेत किती मुलायम झाला आहे, किती सुंदर केला आहे शांताबाईंनी. जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. तुडुंब या नामाचं क्रियापद, हे तुडुंबले हा शब्द किंवा क्रियापद मराठीत नाही. कवी शब्दांची निर्मिती करतो. झपुर्झा हा शब्द शब्दकोशात नाही आहे, तो त्यांनी निर्माण केला केशवसुतांनी. तर अशा सगळ्या कवी. आमचा मनोहर होता लिटिल मॅगझिनमधला फार मोठा कवी. त्याच्याप्रमाणे त्यांनी लिहिलं आहे की तर्र आकाश चौका चौका पाऊस. आता हे जे सगळं, नमस्कार साहेबराव ठाणगे, वैभव दळी नमस्कार, प्रसाद कुलकर्णी वा वा वा, सतीश सोळांकुरकर फार मोठे आमचे कवी आहेत, ते पण आलेले आहेत. तर पावसाच्या धारा येती झरझरा, ह्या सगळ्या पावसांच्या कवितेमध्ये आम्ही सगळे न्हालो. आणि त्यावेळी कॉलेजमध्ये असताना आम्ही, म्हणजे थोडीशी आत्मस्तुती होईल, पण कॉलेजचा आमच्या त्यावेळी, आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी नवाकाळ नावाचं जे पत्र होतं, त्या वर्तमानपत्राने महाराष्ट्राच्या सगळ्या कॉलेजच्या युवकांची स्पर्धा घ्यायची कवितांची. 3 वेळा लागोपाठ बी एला असताना, म्हणजे इंटर आणि बी एची 2 वर्ष असताना पहिलं बक्षीस मी घेतलेलं आहे. त्यामुळे मी सांगत नाही. त्यावेळी नारायण सुर्वे परीक्षक असायचे, कधी शांताबाई असायच्या, शंकर वैद्य असायचे. आणि हे सगळे जर ज्यावेळी मला पहिलं बक्षीस मिळालं 3 वेळा लागोपाठ, त्यावेळी नारायण सुर्वे म्हणाले की आता बाद झालं, आता तू परीक्षक म्हणून राहा, तू आता करून. आणि त्यावेळी जो मला अभिमान वाटला, मला सांगा याच्या इतका मोठा पुरस्कार कुठला आहे. पुरस्कार जे आपण म्हणतो ना की अमक्याने पुरस्कार घेतला, कुठला तालुक्याचा आहे, ह्याचा त्याचा, राज्यस्तरीय कविता स्पर्धा, हे सगळं खोटं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमचा पुरस्कार खरा आहे जो रसिक तुमच्या पाठीवर थाप मारेल. ज्येष्ठ कवी जर तुम्हाला सांगत असेल, एक आठवण सांगतो पाडगावकरांची. मी एक गझल लिहिली होती. ती गझल शब्दबद्ध, आपला संगीतबद्ध केली कौशल इनामदारांनी. पण त्या अगोदर जेव्हा मी माझं पुस्तक निघालं गर्दनिळा गगन झुला, त्यामध्ये ती गझल होती.
पाडगावकरांनी त्याचं त्या पुस्तकाची पाठराखण म्हणजे ज्याला मराठीत आपण ब्लर्ब म्हणतो ते केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा आधी मला फोन आला आणि ते म्हणाले की अशोक, ही जी तू ओळ लिहिलेली आहेस ती मी का नाही लिहिली, मला प्रेमळ हेवा वाटतो तुझा. ओळ अशी होती, चांदणे वळले कुशीवर जागली पहाट, चांदणे वळले कुशीवर जागली पहाट, तारकांची आवरावर भागली पहाट. आणि त्याच्यामध्ये एक शेर असा होता की हार हाती केशरी मुंडावळ्या दवांच्या, हार हाती केशरी मुंडावळ्या दवांच्या, चंद्र येता बोहल्यावर लाजली पहाट. ही ज्यावेळी ओळ पाडगावकरांनी वाचली त्यावेळी मला फोन केला. म्हणाले अशोका असं म्हणायचे ते, अशोका ही ओळ माझ्या हातून का लिहिली नाही मला सांगा. याच्यासारखं ज्ञानपीठपेक्षा मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार ज्यावेळी मला मिळाला, दुर्गेश सोनार नमस्कार, साम दाम, खरा पुरस्कार, वा. तर हा खरा पुरस्कार मला मिळाला. तर यासाठी मित्रांनो लिहा की एखादा कोणीतरी एका गावाच्या टोकाला राहणाऱ्या माणसाच्या ओठावर तुमची जर ओळ असेल ना तर तुम्ही मोठे कवी आहात. तुम्हाला किती बक्षिसं मिळाली, किती पुरस्कार मिळाला, किती नावं कविता इकडे तिकडे छापून आला हे महत्त्वाचं नाही आहे. ज्या मराठी भाषेत तुम्ही लिहिता त्या भाषेतली एक ओळ तुमची एका शेतकऱ्याच्या ओठावर असली पाहिजे तर तुम्ही मराठी कवी. तर त्या पावसाच्या कवितेविषयी मी बोलत होतो. प्राध्यापक असल्यामुळे मध्ये मध्ये समजावतो, कधी कधी बोलत जातो खूप, पण असं होतं. तर पावसाची जी कविता आहे ती माझी अशी आहे. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं, पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येतं, पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येतं. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात, पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात, पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी, पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी, तुडुंब भरलेला आचळ आभाळ म्हणतं माझं नाही. आभाळ किती दातृत्व आहे त्याच्याकडे, किती आचळ भरलेलं माझं नाही. हा ढग तुमचा आहे, तो ढग मी निर्माण केला असेल पण हा ढग माझा नाही. त्या ढगाची पण तगमगा की खाली जाऊन आपण स्वतःला रिकामं करावं. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गायी, तुडुंब भरलेला आचळ आभाळ म्हणतं माझं नाही. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी, अगदी भोळी वाटतात, पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी, अवघी भोळी वाटतात, थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. आता ही जी ओळ आहे ना, तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला वाटेल हे बालकवितेबद्दल आहे, तर तसं नाही आहे. प्रत्येक सृष्टीतली गोष्ट ही चैतन्यमय आहे. डोंगराचं चैतन्य आपल्याला दिसत नाही. झाड हलतं तरी पावसात, जमीन फुलारते तरी पावसात, ढग इकडून तिकडून पळतात तरी पावसात, वारा तर हुंदडल्यासारखा बालकासारखा पडतो. पण डोंगराचं काय? पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. याचा अर्थ असं, जे जडत्व आहे जडत्व, त्या जडत्वाला सुद्धा त्या पावसामध्ये पालवी फुटते असं मला म्हणायचं आहे. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं. एकट्या एकाकी तळ्याला वाटतं स्वतःमध्ये खोल खोल बुडून जावं. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते.
पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. तुम्हाला काय वाटलं की फूल फक्त वसंतात फुलतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? वर्षा ऋतूमध्ये सुद्धा ते अभिषेकासारखं जे पाणी येतं ते झेलाला फूल इतकं उत्सुक असतं, फक्त ती इतकं मौनी असतं, इतकं मिटून घेतलेलं असतं की एखाद्या समाधीमध्ये असावं ना तसं ते फूल पावसाचं पाणी आपल्या अंगावरनं घेत असतं. आणि म्हणून पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जातं. स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो. तर हा सगळा झिम्माड पाऊस जो आहे तो चैतन्याचा पाऊस कवीच्या हृदयामध्ये वर्षत असतो. हे बाकीचे जे कॅलेंडर बघून येणारे ऋतू आहेत त्या दिवशी कवीला काहीच म्हणायचं नसतं. कवी असं म्हणतो की वसंत येतो तो काय कॅलेंडर बघून कालनिर्णय बघून येत नाही. सावन आये या ना आये जिया जब झुमे सावन आहे असं आमच्या एका हिंदी कवीने लिहून ठेवलेला आहे. तर हा जो चैतन्याचा ऋतू आहे, हा चैतन्याचा ऋतू कायम कवीच्या हृदयामध्ये बहरलेला असतो. आणि या चैतन्याचे थोडे थोडे कण म्हणजे तुमची कविता असते. त्या कवितेमध्ये तुमचा श्वास असतो, तुमचा अश्रू असतो, तुमचं घाम असतं आणि तुमचं रक्त असतो. श्वास, अश्रू, घाम आणि रक्त हे 4 वेद आहेत कवितेचे. आणि हे जेव्हा ते साकार होतात त्यावेळी समोरचा रसिक आहे त्याला त्या 4 वेदामधला जो अंतर्वेद आहे, अंतर्नाद आहे तो कळतो. त्यामुळे ह्या कवितेची यात्रा आपण पुढे नेऊया. तुम्ही आता सगळे तरुण आहात. मला कॉलेजचे दिवस आठवतात. तुमच्यासोबत असलो की मला कॉलेजचे दिवस आठवतात. अर्थात कॉलेजचे दिवस फार आम्ही एन्जॉय केलेले नाहीत. याचं कारण मी आधीच नोकरीला होतो त्यामुळे मॉर्निंग कॉलेज करायचो. पण केशव मेश्राम आणि शांताबाईंसारखे 2 व्यास आणि वाल्मिकी आमच्याकडे असल्यामुळे आमची जी पठडी वळली गेली त्याच्यामधून काही गोष्टी झाल्या. त्यामध्ये एक तुमच्या वयाची कविता त्यावेळी सुचलेली म्हणतो. आमच्या इकडे एक काय असतं, कॉलेज म्हणजे ना प्रेमात पटापट पडतात मुलं. टू फॉल इन लव म्हणजे प्रेमात पडणे. ते सावरतात नंतर, पण आधी पडतात. तर आमचा एक मित्र असाच पडायचा आणि एकटाच जाऊन कुठेतरी झाडाखाली बसायचा. त्यावेळी मी आधी प्रिया नंतर पाऊस लिहिली होती, पण त्याच्या आधी गंमत अशी झाली होती की माझ्या बऱ्याचशा मित्रांनी माझ्या कविता स्वतःच्या नावावरून त्यांना आवडत्या मुलींना दिलेल्या होत्या. काय गंमत आहे बघा. कवी बिचारा तसाच राहिला आणि बाकीच्या मुलांचं माझ्या कविता स्वतःच्याकडून खपवल्या. त्यातली एक कविता फार सुंदर होती जी त्यावेळच्या कॉलेजच्या दिवसामध्ये फार दाद देऊन गेली मला. दाद म्हणजे खरीखुरी दाद. लक्षात घ्या, राजकीय सभेमध्ये जसे ट्रक भरून माणसं येतात ना तसे कवितेला येत नाहीत. कवी संमेलनं आम्ही जी केलेली आहेत, म्हणजे कवी संमेलनं, अखिल भारतीय कवी संमेलनात तुम्ही मुंबई पुण्याच्या वांझ रसिकतेकडे जाऊ नका. ती जी अकोला, संगमनेर, लासलगाव, हे मराठवाडा, औरंगाबाद इकडे जी माणसं कवितेसाठीशी वेडी असतात त्या रसिकतेविषयी मी बोलतो आहे. तर ती जी दाद असते ती खरी असते. दाद देण्यासाठी आपल्याला सांगावं लागत नाही, दाद द्या. आता काही कवितेना निमूट दाद असते, डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावेळी आपण दाद जी असते ती दाद आपण देत नाही, पण ती मूक असलेली सतार असते त्याप्रमाणे ती दाद असते. दाद वेगवेगळ्या प्रकारची असते. तर त्या काळामध्ये तुम्हाला आवडेल म्हणून एक त्यावेळची मला आठवण झाली म्हणून ती कविता प्रेमकविताच आहे. पण त्यामध्ये कसं होतं, त्यावेळी ती इतकं रोमॅन्टिक असायचो आम्ही की बाबा त्याग असणं,
प्रेमामध्ये त्याग करणं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, जी अजूनही हिंदी सिनेमामध्ये दाखवतात तुम्हाला. तर कविता अशी होती, दरबारी रिवाज मला नको, तुझं बोलकं स्मित पाहिजे. दरबारी रिवाज मला नकोत, तुझं बोलकं स्मित पाहिजे. लटके भाव मला नकोत, गाणाऱ्या डोळ्यांचं गीत पाहिजे. लटके भाव मला नकोत, गाणाऱ्या डोळ्यांचं गीत पाहिजे. वृषाली विनायक आधी नंतर पाऊस म्हणू का मी म्हणणार आहे, पण त्याच्या अगोदर ही कविता की दरबारी रिवाज मला नको, तुझं बोलकं स्मित पाहिजे. लटके भाव मला नकोत, गाणाऱ्या डोळ्यांचं गीत पाहिजे. काळजावर ठसा उमटेल असा गहिरा भाव हवा. काळजावर ठसा उमटेल असा गहिरा भाव हवा. जखमा पण बोलू लागतील असा जहरी घाव हवा. कड्या कपारीतून कोसळताना हातांचे तुझ्या झुले हवेत. कड्या कपारीतून कोसळताना हातांचे तुझ्या झुले हवेत. वेदना झाल्या माझ्या उरात, रडणारे तुझे डोळे हवेत. असा प्राणात प्राण गुंतू दे, असा प्राणात प्राण गुंतू दे. जगाला मग घालू दे घण, एकमेकांच्या ओठांनी परस्परांचे टिपू व्रण, परस्परांचे टिपू व्रण. ही कविता इतकी गाजली होती त्यावेळी की मी कुठल्याही कॉलेजला गेलो कार्यक्रमाला तरी हेच म्हणा असं सांगायचं. सागर तळाशीकर, भाग्य आहे की गेल्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट असलेले नट अभिनेते सागर तळाशीकर यांना मालिकेत तुम्ही पाहिलेलं असेल, ते सुद्धा माझ्या कविता ऐकतायत. मागे एकदा त्यांनी कविता माझ्या वाचल्या होत्या. नमस्कार सागर. तर हे जे सगळं होतं तर आता आमच्या झिम्माडच्या ज्या समूहाच्या ॲडमिन आहेत त्यांनी मला सांगितलं आधी नंतर पाऊस. ती मी टाळणार होतो कविता, पण आता औरंगाबादच्या या माझ्या काव्यधारेच्या तरुण मित्रांसाठी ती म्हणतो. कॉलेजच्या पातळीवरची कविता होती. तर तो मित्र माझा एकटा जाऊन बसायचा बागेमध्ये. काहीतरी त्याचं म्हणजे काय झालं असेल, त्याला म्हणतात ते ब्रेकडाऊन का काय म्हणतात ते. आता लॉकडाऊन आहे तेव्हा ब्रेकडाऊन असायचं. त्याला कोणीतरी मुलीने दुखावलेलं असेल, त्यामुळे ते एकांतात जाऊन बसायचं. तर त्याला उद्देशून ही जी कविता लिहिली, आधी प्रिया नंतर पाऊस. या कवितेला खूप मागणी असायची कॉलेजमधून. मित्रा, कविता अशी आहे, मित्रा हा खाजगीपणाचा मोसम. मित्रा हा खाजगीपणाचा मोसम, आधी प्रिया यावी आणि नंतर पाऊस. मित्रा हा खाजगीपणाचा मोसम, आधी प्रिया यावी आणि नंतर पाऊस. प्रिया आली की ती पाऊस घेऊन येणारच आपण हो. प्रिया आली की आपण सर्व मित्रांना सस्नेह निरोप दिलेले. प्रिया आली की आपण सर्व मुलांना, सर्व मित्रांना सस्नेह निरोप दिलेला आणि त्यांनी आपणहून घेतलेले. प्रिया आली. ही बाग जोपर्यंत, हे आभाळ जोपर्यंत बागेवर कललेले असते तोपर्यंत बाग आकाशाची असते. या बागेवर जोपर्यंत आकाश कललेले असते तोपर्यंत ही बाग आकाशाची असते. आकाशाची सावली परती झाली की बाग स्वतःच परतते, एकट्याशीच गहिरी होत जाते. मित्रा, तू बसला होतास बागेतल्या एका झाडाखाली प्रियेची आराधना करीत. मित्रा, तू बसला होतास बागेतील एका झाडाखाली प्रियेची आराधना करीत. सर्व मुली चौकशी करून गेला, पण त्यात ती नव्हती. तेव्हा तुझ्या डोळ्यातला पाऊस प्रियेच्या आधी आला होता. तेव्हा तुझ्या डोळ्यातला पाऊस प्रियेच्या आधी आला होता. पावसाने चुकूनही प्रियेच्या आधी येऊ नये. आधी प्रिया नंतर पाऊस. अशा कविता सगळ्या आहेत. मला सांगा तुम्हाला आवडत असेल तर, नाहीतर थांबूया. किती वाजलेत मला माहिती नाही. पण रुपेश पवार माझा एक दुसरा विद्यार्थी, फार चांगला कवी मित्र आहे आमचा, तो आलेला आहे यमुनाजळ. पण यमुनाजळ मित्रा, ते गंगेच्या काठावर मी लिहिलं होतं ते नाही आहे. पण मी एक तुम्हाला गझल ऐकवतो. आत्ताच्या या घडीला महाराष्ट्रात
तरुण कवी जेवढ्या गझला लिहित आहेत तेवढ्या सुरेश भटांच्या काळामध्ये सुद्धा फारशा कोणी लिहिलेल्या नसतील. फार सोपं तंत्र आहे असं लोकांना वाटतं. त्याचा एकदा गैरसमज दूर करायला हवा. आपल्याकडे माधव जुलियन कसं रामदासांपासून गझलचं वृत्त आहे. ते माधव जुलियनांनी गझलांजलीमध्ये उर्दूच्या अंगाने सगळ्या गझला लिहिल्या. त्यानंतर शांताबाई, आरती प्रभू आहेत, पाडगावकर आहेत, करंदीकर आहेत. आणि सुरेश भटांनी या गझलेला प्रतिष्ठा दिली, रसिकाश्रय दिला. त्या सुरेश भटांची शब्दकळा जी आहे, त्याच्यामधला जो अलामत आहे, त्यामधला जो मिसरा आहे, त्यातला जो बहर आहे, त्यातला रदीफ, काफिया, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नुसत्या तांत्रिक गोष्टी नाही आहेत. गझल हे वृत्त जरी असलं तरी आधी ती वृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उजवीकडून यमक लिहिणं म्हणजे गझल नव्हे, गझलियत असली पाहिजे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. ही गझलियत जी आहे ती गझलियत मराठी भाषेमध्ये जे काही सौंदर्य आहे, तर जी काही आर्तता आहे, मला नेहमी असं वाटतं गझलची व्याख्या कोणी केलेली नाही, पण सुरेश नाडकर्ण्यांनी जे सांगितले ते, किंवा आमच्या वि स खांडेकरांची कथा होती, प्रतिकात्मक कथा, हरिणी, पारधी आणि मृत्यू. एक पारधी हरिणीच्या मागे लागलेला आहे बाण घेऊन, आणि ती हरिणी जीवाच्या आकांताने पळते आहे. आणि एका कड्याच्या टोकावर आल्यानंतर तिला असं कळतं की पुढे उडी टाकली तरी मृत्यू आहे आणि मागे वळले तरी पारध्याच्या हातात बाण आहे. आता करायचं काय? तेव्हा हरिण काय करते, अशी फिरते आणि पारध्याला सामोरी होते. पारध्याला सामोरी झाल्यानंतर पारध्याच्या हातातला बाण आहे ना, तो बाण गळून पडतो. का? कारण हरिणीच्या डोळ्यात असलेली करुणा तो ज्यावेळी पाहतो त्यावेळी त्याला लक्षात येतं की तिच्या जागी मृत्यू उभा आहे. आणि त्यामुळे हरिणाच्या डोळ्यातलं कारुण्य जसं असतं तशी गझल असली पाहिजे. नुसते शब्दांचं तांडव म्हणजे गझल नव्हे मित्रांनो. आणि त्यामुळे त्या गझलेमध्ये म्हणजे ती रिवायती गझल असली काय किंवा तरक्की गझल असली म्हणून काय झालं, प्रेम गझल असो किंवा सामाजिक गझल असो, त्यामध्ये शब्द जे आहेत ते आग घेऊन येतात. आणि त्यातला जो रदीफ काफिया आहे तिथे तुमची दाद आपोआप येते. म्हणून एक गझल म्हणजे मला जेवढं कळलं आहे तेवढं सांगतो आहे. माझ्यापेक्षा फार मोठी माणसं या कवी मंडळामध्ये आहेत, पण मला असं वाटतं की गझलचं जे पीक येतं आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी आमचे विंदा करंदीकर म्हणायचे की दुर्वा कमी आहेत आणि गवता एसी उदंड जाहली कविता, असं ज्यावेळी रामदास म्हणाले त्यावेळी त्यांना असं म्हणायचं होतं की गवत वाढले पण दुर्वा नाहीत त्याच्यामध्ये. तर तो जो शालीनता आहे, गवताची शालीनता ती दुर्वेमध्ये असते. तर ती शालीनता, ते कारुण्य, ती आर्तता, ते शल्य जे आहे, ती वेदना आहे. वेदना असेल तर संवेदना बाहेर पडते. तर त्या गझलचा तो आत्मा असतो. त्यामुळे एक गझल मी म्हणतो आहे, आता ती सामाजिक गझल आहे. आत्ताच्या संपूर्ण काळाला किंवा आपल्याकडे काय आहे माहिती आहे का, आपल्याकडे व्यवस्था आणि अवस्था अशा दोन तट आहेत नदीचे. व्यवस्थेला शासन म्हणतात आणि अवस्थेला जनता म्हणतात. आणि हे दोन्ही नदीचे किनारे जे आहेत ते कधीच एकमेकांना, म्हणजे मध्ये पाणी असतं अथांग जीवनाचं, पण एकमेकांना कधी भेटत नाहीत. अशी जी अवस्था आहे सगळी, म्हणजे अवस्था एका बाजूला आणि व्यवस्था एका बाजूला, त्यामध्ये जे क्रौर्य येतं त्याच्यावर ही गझल आहे. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. वेदनेचा झंकारही आता दरारा पाहिजे. कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. फूल माझे आतले ओसाड झाले कैकदा.
फूल माझे आतले ओसाड झाले कैकदा, झोंबणारा बावरा रक्तात वारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. खंगलेल्या मैफिली झाल्या किती त्या बेगडी, खंगलेल्या मैफिली झाल्या किती त्या बेगडी, धुंदनाचे श्वासही असला शहारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे, आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. पुढचा शेर आहे का, फार वेगळा आणि खोल आहे जरा, की मानभावी होडके जाईल पाण्याखालती, मानभावी होडके जाईल पाण्याखालती, वादळाचा फक्त तेवढा इशारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे, आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. पुढचा शेर फार महत्त्वाचा आहे, की थंड झाली कालची सारी पहाडी माणसे, थंड झाली कालची सारी पहाडी माणसे, आज त्यांना जाळण्या वेडा निखारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे, आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो. असं म्हणायचे की पूर्वी युद्धामध्ये जर सैनिक मृत पडले तर त्यांच्यावर अमृत शिंपडायचे आणि मग ते उठायचे. कवी असं म्हणतो, म्हणजे मी असं म्हणतोय, अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो, अमृताचे पाशवी उपचार नाही मागतो, मर्तिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे, मर्तिकाला उठविण्या साधा फवारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे. आणि शेवटचा शेर आहे, मग पुन्हा एकदा एक सांगावं असं वाटतं तुम्हाला, की तो गझलचा शेवटचा शेर जो असतो ना, तो इतका उच्च पातळीवर असला पाहिजे की तिथे त्या शेरनंतर, त्या मिसऱ्यानंतर कुठलाही मिसरा कवीने लिहिता कामा नये, इतकी दाद समोरच्या माणसाला कळते. नाही तर कधी कधी काय होतं, तो जो मोठा शेर असतो, जो महत्त्वाचा, तो मध्येच येऊन जातो आणि पुन्हा आणखी पातळ गाडी पुढे चालू असते. तर कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे, आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे. शेवटचा शेर, टाळ विकुनी आजला आले घराला संत जे, टाळ विकुनी आजला आले घराला संत जे, पाप त्यांचे सांगण्या मोठा नगारा पाहिजे, पाप त्यांचे सांगण्या मोठा नगारा पाहिजे. शेवटचं शेर गाऊन म्हणा असं आमचे चित्रकार म्हणतात. गाऊन म्हणतो, जरा बघूया. टाळ विकुनी आजला, टाळ विकुनी आजला आले घराला संत जे, टाळ विकुनी आजला आले घराला संत जे, पाप त्यांचे सांगण्या, पाप त्यांचे सांगण्या मोठा नगारा पाहिजे, कागदी बागेवरी आता पहारा पाहिजे, आंधळ्या कैफावरी आता दरारा पाहिजे, कागदी बागेवरी. असं ते थोडं पाणी पितो. आता हा सगळा कवितेचा प्रवास आहे. माझे मित्र आहेत, चाहते आहेत, महाराष्ट्रामध्ये बरेचसे रसिक आहेत. आणि मी नेहमी नम्रपणे असतो की मला एकदा विचारलं बरं का, की तुमची उत्कृष्ट कविता कुठली. त्या मुलाखत घेणाऱ्या माणसाला वाटलं की मी आता 10-12 कविता सांगेन, माझी ही कविता आहे, ती कविता आहे. माझं उत्तर होतं, अगदी नम्रपणे मी सांगितलं
माझी उत्कृष्ट कविता अजून मला लिहायची आहे, अजून मला लिहायची आहे, असं जो कवी मनामध्ये ठेवतो तो सतत पालवत राहतो. नाही तर बरेचसे आत्ममग्न कवी आहेत. मला जेवढे हसायला येतं की कवी स्वतःच्या नावाच्या मागे कवी लिहितो, कवी अमूक, कवी तमूक. अरे बापरे, कवन ज्याला हा जो धातू आहे कव म्हणजे सांगणे, हे जे कवन आहे ते सांगणं आहे. हे सांगणं जे आहे, तुमचं सांगणं दुसऱ्याच्या कानाच्या मर्यादेपर्यंत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही स्वतःला कवी नका म्हणू. तुम्ही रचना करता, ती रचना आवडली, लोकांनी कवी तुम्हाला म्हटलं पाहिजे, तुम्ही स्वतः नाही म्हणायचं. बरेचसे फेसबुकवर मी पाहतो तोंडाला फेस हलणारे कवी असं लिहिलेलं असतं. कधी कवी ज्ञानेश्वर स्वतःला कवी म्हणाले नाहीत, संत तुकाराम कधी कवी तुकाराम म्हणालेले नाहीत, नामदेव कधी म्हणालेले नाहीत. ही आपली परंपरा आहे आणि आपणच आपल्याकडे लावत बसतो. अर्थात ही वेगळी गोष्ट आहे. पण शेवटच्या याला येऊया आपण. वाजले किती मला अजून कळत नाही, माझ्यासमोर घड्याळ नाही आहे. कोणीतरी सांगेल का मला किती वाजले? तर शेवटची कविता घेऊया का? अमोल नदीचा गझल जो आहे, हां, विठ्ठल विठ्ठल आळवीत आला पण आहे, पण आता काय करू, असं ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी आहे की नाही मला कळत नाही. सागर म्हणतोय विठ्ठल विठ्ठल आळवीत आला, ढगांचा अभंग ओलाचिंब झाला. हे म्हणा, ठीक आहे, एक कडव म्हणतो. काय झालं की पावसाच्या सगळ्या कविता असताना एकदा असं लक्षात आलं की पावसाचा अभंग आधुनिक कवींनी लिहिलेला नाही आहे बहुतेक, किंवा लिहिलेला असेल, माझ्या वाचनात नाही. तर काय असेल हे? त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की हे जे ढग येतात ना आभाळामध्ये, ही खरी दिंडीच आहे. म्हणजे वारकऱ्यांची दिंडी जशी येते ना पंढरीला भेटायला, तशी ढगांची दिंडी जी असते ना ती धरतीला भेटायला आली. धरती हा त्यांचा विठ्ठल आहे आणि ते विठ्ठल 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 असा नाद करतच आहे. आणि बघा, विठ्ठलाचा सावळा रंगच त्यांच्याकडे असतो. त्यामुळे त्या कल्पना माझ्या डोक्यात आली, उत्स्फूर्त ओळी आल्या आणि माझ्या ओळी सगळ्या अशा चालीमध्ये येतात, त्याला इलाज नाही. चाली सकट येतात, त्या माझ्या वेगळ्या चाली असतात. संगीतकार नंतर चाली लावतात, त्या गोष्टी वेगळ्या, तेही चालतं. तर तो ढगांचा अभंग असा होता की विठ्ठल 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 आळवीत आला, विठ्ठल विठ्ठल आळवीत आला, ढगांचा भंग ढगांचा भंग ओला चिंब झाला, ढगांचा भंग. विठ्ठल विठ्ठल आळवीत आला, ढगांचा भंग ओला चिंब झाला, ढगांचा भंग. झरे नदी नाले टाळ वाजविती, झरे नदी नाले टाळ वाजविती, गवताचे तुरे मृदुंग डोलती, गवताचे तुरे मृदुंग डोलती, वरी वारियाचा वरी वारियाचा गजर घुमला, ढगांचा भंग ओला चिंब झाला, ढगांचा भंग ओला चिंब झाला, ढगांचा भंग. खूप फरमाईशी आहेत. आईची कविता म्हणा, ढगावर ढग म्हणा, तेवढा वेळ आपल्याला नाही आहे.
अ, अ, काव्यधाराच्या रसिकांसाठी कवितेसाठी आग्रह केला. भावा सर्वांकडून तुझे मनःपूर्वक आभार. अच्छा अच्छा. धम्मपालांनी अमोल शिंदेला लिहिलेलं आहे. तर आता प्रत्येकाचं एक एक कडवं म्हणतो, म्हणजे तुम्हाला तेच वाटतं. ढगावर ढग जी कविता आहे ही जशी मी माझी चाल आहे तीच सिनेमामध्ये ठेवली आणि विठ्ठल उमपाने ते गाणं गायलं. ती मुळात कविता आहे की एक जोडपं आहे आणि ते बांधावरनं चाललं आहे. मराठवाडा आहे, कापूस आहे, बाजूला कापसाचं शेत आहे, बांधावरनं चाललेलं आहे. हिरवा शालू तिने नेसलेला आहे आणि याने शेमला वगैरे बांधून असं चाललेलं आहे. आणि तिच्या मनात ज्या काही भावना येतात त्या या कवितेमध्ये आहेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बाई जेवढी जनात बोलत नाही तेवढी मनात बोलते. बाई जेवढी जनात बोलत नाही तेवढी मनात बोलते. आणि हे तिचं मनातलं हृदभाव जो आहे तो या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की ते मागोमाग जाते. आयुष्य सगळं बदललेलं आहे. इकडचं माहेर, तिकडचं सासर, इकडची ताई, तिकडची नणंद, इकडची आई, तिकडची सासू, हे सगळं झालेलं असताना ते डोळ्यासमोर आणा की जात आहेत. आणि ती अशी कविता आहे. धनी चालला पुढे साजणी, धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आलं ढगावर ढग, तशी उरी तगमग. आलं ढगावर ढग, तशी उरी तगमग. धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आलं ढगावर ढग, तशी उरी तगमग. अंगावरती हिरवं लेणं, अंगावरती हिरवं लेणं, हळदीचं ग पिवळं सोनं. अंगावरती हिरवं लेणं, हळदीचं ग पिवळं सोनं. केशराच्या कुंकवाला कपाळीची धग, ढगावर ढग, तशी उरी तगमग. दोनच कडवी म्हणतो. एक फमू शिंदेच्या मी ज्यावेळी कविता ही म्हणत होतो त्यावेळी फमू माझ्या बाजूला बसला होता आणि मी मराठवाड्याचं चित्र उभं केलं कवितेतनं. आणि तो म्हणाला की तुला कसं काय माहिती. ती गंमत आहे सगळी. म्हणे तू कोकणात मधला तू आणि तुला काय माहिती. म्हटलं अरे कवी सर्वत्र संचारी असतो, असं थोडंच असतो. मी काय ठाणे किंवा कोकणाचा कवी नाही, मी महाराष्ट्राचा कवी आहे, असं त्याला गमतीत म्हटलं होतं. तर ते कडवं जे आहे ते त्याला खूप आवडलं. तो नेहमी मला फमू ते आग्रह करतो कधी आलो की औरंगाबादला. कपाशीचं बोंड उलणं म्हणतात त्याला. आतून ज्यावेळी बोंड फुटतं ना त्याला उलणे असं म्हणतात. कपाशीचं बोंड उललं, कपाशीचं बोंड उललं, मातीमधलं चांद फुललं. कपाशीचं बोंड उललं, मातीमधलं चांद फुललं. धरतीच्या ग कुशीत अख्खा थरथरला भुईमुग, ढगावर ढग, तशी उरी तगमग. धनी चालला पुढं चालला, धनी चालला पुढं साजणी, त्याच्या माग माग आलं ढगावर ढग, तशी उरी तगमग. 5-6 कडव्यांची कविता आहे. शेवटचं कडवं. थेंब खेळतो घनात झिम्मा, पावसाची चाहूल आहे, ढगामध्ये पाणी भरलेलं आहे. थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा. थेंब खेळतो घनात झिम्मा, चंद्र बिलगतो निम्मा निम्मा. आकाशाच्या फडात सजला पावसाचा वग, ढगावर ढग, तशी उरी तगमग. आले ढगावर ढग, तशी उरी तगमग. अनुपमा उजगरे मॅडम नमस्कार. एवढी मोठ्या कवी आहेत तरी आज माझ्या कविता ऐकताय.
तर असं हे सगळं आहे. म्हणजे एक सेशन कमी पडेल मला फार. मला नेहमी असं म्हणतात लोक की 5 रात्री एकदम जागू शकतो मी, आणि पाठ सगळं असल्यामुळे. शेवटची कविता घेतो. आईची कविता नंतर कधीतरी म्हणतो, कारण आईची कविता अशी आहे की मी पण गलबलतो आणि समोरचा माणूस रडायला लागतो, आणि मग ते सगळं जे आहे त्यापेक्षा शेवटची नदीचा गझल घेतो. बरं का अमोल धम्मपाल, तुम्ही या काव्यधारेच्या या सगळ्या प्रांगणामध्ये, या सगळ्या तरुण रसिकांमध्ये, आणि माझ्या काही मित्र मैत्रिणी सगळ्या आहेत, त्या मला बघता आहेत. बऱ्याच दिवसाने कार्यक्रम या करोनामुळे गेलेला नाही. करोनामुळे आत्मबळ महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मला एकच सांगायचं आहे की आपल्याला जेवढी करोनाची भीती दाखवतात तेवढी भीती मीडियाने आत्तापर्यंत कधीच दाखवली नाही. मीडिया फक्त भीती दाखवण्यासाठी तो करतो आहे असं मला वाटतं आहे. आत्मबळ फार महत्त्वाचं आहे. त्या आत्मबळावर या सगळ्या संकटाला, अरे आतापर्यंत किती आले, सार्स आला, बर्ड फ्लू आला, प्लेग आला होता महाराष्ट्रात ज्यावेळी आपण जन्मलो नव्हतो त्यावेळी. हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी हा जीवनाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे अभिजित चटर्जी या नोबेल पारितोषिक विजेत्या विद्वानाने सांगितल्याप्रमाणे करोना सकट जगण्याची आपल्याला आत्मबळ जे आहे ते आत्मबळ आपलं साहित्य देतं, आपली कविता देते, आपली कला देते. या कलाकारांमुळेच धरती सुंदर झालेली आहे. कलाकार ही जीवनाची दृष्टी देतात. कुठल्याही भाषेतला कलाकार जरी असला आणि कुठल्याही छंदात लिहो नाही तर मुक्त शैलीमध्ये लिहो, ही त्याची अभिव्यक्त होण्याची सारणी आहे. तो मुक्त छंद लिहितो आहे म्हणून वाईट, आणि छंदात लिहितो म्हणून चांगला, किंवा छंदात लिहितो म्हणून वाईट आणि मुक्त छंद लिहितो आहे म्हणून चांगला, असा भेदभाव कवितेमध्ये नाही. ज्याला ज्या भाषेमध्ये अभिव्यक्त व्हायचं असतं ती अभिव्यक्त होण्याची भाषा जी असते ती उन्मुक्त असते, ती मुक्त असते, ती बंदिस्त नसते. कवी हा कधीच बंदिस्त नसतो, आणि म्हणून तो कुणालाही ना व्यवस्थेला घाबरत ना अवस्थेला घाबरत. आणि त्यामुळे त्या कवीने या संस्कृती नदीकडे मागितलेलं मागणं जे आहे त्या मागण्याच्या गझलेनं मी या सेशनचा समारोप करतो की संपूर्ण संस्कृती माणसाची जगातली वसली आहे ती पाण्याच्या काठी, म्हणून पाण्याला जीवन असं म्हणतात. त्या पाण्याची प्रार्थना या नदीच्या गझलमधून मी करत आहे. अर्थात पुन्हा चाल माझी आहे, चाल माझी आली, नंतर कोणतरी सांगतं हे भैरव राग आहे आणि बैरागी राग आहे. मला माहिती नाही, तो मला त्याचं काही कळत नाही संगीतातलं फारसं, पण संगीताच्या क्लासला न गेल्यामुळे जरा बरा गातो मी. तर ते जे आहे की नदीच्या किनारी नदीला म्हणावे, काय म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. ह्याची गंमत अशी आहे की कवितांच्या गावा जावे ज्यावेळी आम्ही करत होतो, अशोक नायगावकर, मी, अरुण म्हात्रे, किशोर कदम, निरंजन उजगरे, आम्ही ज्यावेळी कोकणामध्ये गेलो होतो त्यावेळी राजापूरचे एप्रिलच्या शेवटी प्रचंड उन्हाळा कोकणामध्ये, आणि राजापूरच्या त्या पठारावर आमची रात्री बस, त्यावेळी बसने जायचो आम्ही, त्यात कारबीर वगैरे काय नव्हतं, आम्ही बेकार होतो. तर ते आम्ही त्या काठावर होतो, त्या काठावरून मला राजापूरची ती गंगा दिसली खाली, आणि अशी रोडावलेली अशी, पाणी आटलेलं सगळं, आणि त्याला बघून मला उत्स्फूर्त काहीतरी असं झालं. जवळजवळ पुढचं स्टेशन येईपर्यंत, म्हणजे कणकवली येईपर्यंत मी शांत होतो. अरुणला कळलं की हा शांत आहे म्हणजे हा आपल्याला काहीतरी ऐकवणार, आणि कणकवलीला गेल्या त्या गेस्ट हाऊसमध्ये सगळ्यांना म्हटलं बसा, मी कविता तुम्हाला ऐकवतो राजापूरच्या गंगेला बघून. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे,
तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. पहाटे नदीची अवस्था कशी आहे, नदीच्या काठावर पहाटे गेलं ना की धुक्याचं पांघरून घेऊन ती असते आणि असा सूर्य उगवत असतो. पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, पहाटे धुक्यातून तारा उन्हाचा, रविबिंब पाण्यातून पाझरावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. गावामध्ये आपण असलो ना की देवळात जाऊन भजन ऐकू नका. तुम्ही तुमच्या ओसरीवरनं लांबवरच्या देवळातनं जे टाळ मृदुंगाचे सूर येतात ना, ते इतके लोभसवाणे असतात की मी कधी देवळात न जाता बाहेरच थांबायचो. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, नदीला म्हटलंय. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. कवीचं शास्त्र बघा कसं वेगळं असतं. आम्हाला शाळेमध्ये शिकवलं, कॉलेजमध्ये शिकवलं, मी सायन्सचा स्टुडंट मुळात, तर आम्हाला शिकवलं की पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगांना थंडी लागली की वरून खाली पाणी येतं. कवी असं म्हणतो, पाऊस कसा निर्माण होतो, नदीला उद्देशून. तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, तुझ्या आसवांचा नभी पावसाळा, जशी सांज होता फुलांनी रडावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. रात्रीची, चांदण्या रात्रीची म्हणजे चंद्र असतानाची नदी कशी दिसते की चंद्राचं प्रतिबिंब पडलं असतं, तर मला वाटतं की जणू काही नदीने तीट लावले. कधी तीट लावी निळ्या चांदव्याची, कधी तीट लावी निळ्या चांदव्याची, कधी तीट लावी निळ्या चांदव्याची, कधी चांदण्याला उरी कालवावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. आणि शेवटचा शेर यातला असा आहे, मिश्रा असा आहे की मला नेहमी वाटतं की तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये बुडाली म्हणजे नेमकं काय झालं. मग माझ्या अशा कविकल्पनेला लक्षात आलं की इतकी ती मुखोद्गत होती तुकारामाची गाथा जी होती ती लोकांच्या एवढ्या तोंडी होती की नदीला वाटलं आपल्याला पण वाचायला हवं, म्हणून नदीने ते मागवली वाचण्यासाठी आणि म्हणून ती आख्यायिका आहे की बुडाली. बरं, नदी हा माणूस नसल्यामुळे वाचून झाल्यावर परत केली तुकारामांना. तर त्या नदीला, ती नदी जीवनदायिनी जिला आपण म्हणतो, ते खरं माणसाचा कल्पतरू हा कुठेतरी कल्पनेत नाही. नदी हाच, पाणी हाच माणसाचा कल्पतरू आहे. तर त्या नदीला उद्देशून शेवटचा शेर असा आहे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे,
तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या रोम रोमी असे विरघळावे, तुझ्या पाणलोटाप्रमाणे वळावे, नदीला म्हणावे नदीच्या किनारी, नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे, नदीला म्हणावे. धन्यवाद. रसिकतेशी माझा माथा आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काव्यधारा, धम्मपाल जाधव, अमोल शिंदे सगळ्या सदस्यांचा मी ऋणी आहे. पुन्हा कधी आठवण झाली तर बोलवा. नमस्कार.